आता येतोय आवाज माझा? ठीक आहे. तर आज आपल्याला ऑर्गनायझेशन लेवल्स बघायच्या होत्या. काल आपण काय बघितलं होतं? सगळ्यात वरती असतो टॉप लेवलला क्लायंट, त्याच्या खाली कंपनी, त्याच्या खाली प्लांट, प्लांटच्या खाली स्टोरेज लोकेशन्स आणि त्यानंतर असतात आपले पर्चेसिंग ऑर्ग आणि पर्चेसिंग ग्रुप्स. ओके. क्लायंट काय? तर एक टॉप मोस्ट एंटिटी आहे जिथे तुझे बॅलन्स शीट वगैरे मॅनेज केली जाते आणि जे आपले ऑर्गनायझेशन लेवल आहे त्याच्या टॉप लेवलला तो असतो. ठीक आहे. त्या अगोदर अजून एक गोष्ट, आपलं फ्युरी सगळं ब्लँक होतं आधी, राईट? ही फ्युरी स्क्रीन आहे आपली. तुला इथे हे ऑप्शन्स वगैरे काही दिसत नव्हते असे. हे बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट, चेंज मॅनेजमेंट, डॉक्युमेंट मॅनेजमेंट, राईट? हे ऑप्शन्स तुला इथे काही दिसत नव्हते. परत इथे पेजेसमध्ये काही दिसत नव्हतं. तर आता आपण रोल असाइन केलेत. तर रोल असाइन केल्यानंतर हे बरेचसे ॲप्लिकेशन्स आपल्याला दिसत आहेत. आता जसं मी MA21 तुला दाखवलं होता इथे. इकडे जर मी गेलो S4 मध्ये, ठीक आहे, मी जर इथे जातो, मी टी कोड टाकतो इथे MA21N, याला एंटर करतो किंवा आपण हे बटन, हा जो एंटरचा ऑप्शन आहे हा क्लिक करू शकतो. तर ही अशी एक स्क्रीन ओपन होते आपल्यासमोर. ठीक आहे. तर सेम स्क्रीन इकडे फ्युरीमध्ये आपण कसं ओपन करू शकतो, सेम ॲप्लिकेशन. तर इथे सर्च बार आहे. इथे सर्च बारमध्ये एकतर आपण MA21N टाईप करू शकतो, ठीक आहे, किंवा इथे आपण सर्च करू शकतो डिरेक्टली, आय थिंक क्रिएट परचेस ऑर्डर ॲडव्हान्स. यांनी दिलंच नाही का? ज्यावेळेस आपण सर्च करतो ना, त्यानंतर इथे तुला जेवढे अवेलेबल टाईल्स असतील तर टाईल्स इथे शो होतात. पण यांनी प्रॉपर ऑथरायझेशन दिलेलं नाही, आय गेस. हां, हा इथे नाही, कलेक्टिव्ह परचेस ऑर्डर आहे. तर आपलं जे ॲप पाहिजे ते इथे शो होत नाहीये. ओके, नाही दिलं यांनी. दुसरा एक बघतो, मॅनेज परचेस ऑर्डर सेंट्रली नको आहे मला, मॅनेज परचेस ऑर्डर्स पाहिजे फक्त मला. ठीक आहे, आपल्याला जे ॲप्लिकेशन हवं आहे त्या ॲप्लिकेशनचा ॲक्सेस नाही आहे. त्यानंतर असे काही टॅब्स आहेत, जिथे प्रोक्युरमेंट ओव्हरव्ह्यू म्हणून आपल्याकडे ओव्हरव्ह्यू पेज असतं. याच्यामध्ये आपण जे POची मॉनिटरिंग करतो त्या मॉनिटरिंगच्या सगळ्या गोष्टी त्या ओव्हरव्ह्यूमध्ये असतात. म्हणजे आपण कोणकोणत्या मटेरियलची ऑर्डर ऑलरेडी दिली आहे, किती मटेरियलचा GR व्हायचा बाकी आहे, किती मटेरियलचा इनवॉइस पेंडिंग आहे, ठीक आहे, अशा ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी इथे प्रोक्युरमेंट ओव्हरव्ह्यूमध्ये असतात. पण इथे याचा पण मला वाटतं ॲक्सेसचा इश्यू असणार आहे. हे क्लिअर करावं लागेल त्यांच्याकडून. ठीक आहे, जाऊ दे, हे बघतो मी. आपण आपला टॉपिक कंटिन्यू करू. आपल्याला ऑर्गनायझेशन लेवल्स क्रिएट करायच्या होत्या, ऑर्ग स्ट्रक्चर आपल्याला क्रिएट करायचं होतं. तर SAP मध्ये जेव्हा आपण कन्फिगरेशन करतो तर कन्फिगरेशनसाठी सगळ्यात महत्त्वाचा टिकोड आहे आपल्याकडे SPRO. ठीक आहे. हे ज्यावेळेस तू एंटर करतो ही अशी कस्टमायझिंगची स्क्रीन ओपन होते. याच्यामध्ये तुला जायचं SAP रेफरन्स IMG. इथे गेला की पूर्ण वेगवेगळ्या मॉड्यूल्सनुसार तुझे फोल्डर्स ओपन होतात. ह्या फोल्डर्समध्ये आपल्याला जायचं आहे इंटरप्राइज स्ट्रक्चरमध्ये. ठीक आहे, मी इथे जाणार. इथे तुझ्याकडे 3 ऑप्शन आहेत, डेफिनेशन, असाइनमेंट आणि कन्सिस्टन्सी चेक. तर आपल्याला काही पण नवीन क्रिएट करायचं असेल, नवीन ऑर्ग लेवल
ऑर्ग स्ट्रक्चरमध्ये ऑर्ग लेवल डिफाईन करायची असेल तर तू डेफिनेशनमध्ये जाणार. आणि ज्या वेळेस एखाद्या कंपनीला एखादा प्लांट असाइन करायचा आहे, प्लांटला स्टोरेज लोकेशन असाइन करायचे, ठीक आहे, अशा टाईपच्या ज्या काही असाइनमेंट असतात, किंवा कंपनीला परचेसिंग ऑर्ग असाइन करायची आहे, किंवा प्लांटला परचेसिंग ऑर्ग असाइन करायची आहे, ठीक आहे. तर असाइनमेंट ह्या सेकंड नोडमध्ये आपण करतो. तर आता आपल्याला कंपनी बनवायची आहे, तर इथे डेफिनेशनमध्ये जाणार मी. इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या डेफिनेशन्स आहेत. मला नक्की बनवायचं काय? जर मला फायनान्स रिलेटेड काही करायचं तर इथे फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये जाणार, ठीक आहे. कंट्रोलिंगच्या इथे गोष्टी, लॉजिस्टिक्सच्या इथे, त्यानंतर मटेरियल्स मॅनेजमेंटच्या इथे असतात, ठीक आहे. तर आता आपली जी कंपनी आहे ती एक फायनान्शियल असते, फायनान्शियल ॲसेट म्हणता येईल आपल्याला, फायनान्शियल इलेमेंट असतो तो. तर इथे फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये तुला दिसतात डिफाईन कंपनी, डिफाईन क्रेडिट कंट्रोल एरिया, एडिट कॉपी डिलीट चेक कंपनी कोड, ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण कुठलाही ऑब्जेक्ट एस मध्ये बनवतो, मोस्ट प्रेफरेबल वे असतो की आपण त्याला कॉपी करू. एक मिनिट येतोय का पराग? हो येतोय. ठीक आहे. तर एस मध्ये ना मी म्हणत होतो की आपल्याला कुठलीही गोष्ट क्रिएट करायची आहे ना, तर डिरेक्टली क्रिएट न करता मोस्ट प्रेफरेबल वे असतो की आपण तिला कॉपी करतो, एक्झिस्टिंगला कॉपी करतो. याचा बेनिफिट काय होतो की जी एक्झिस्टिंग गोष्ट आहे तिच्यामध्ये ऑलरेडी असाइनमेंट एक्झिस्ट करतात, वेगवेगळे असाइनमेंट असतात, तुझ्या फायनान्शियल असाइनमेंट असतात, तुझ्या लॉजिस्टिकच्या असाइनमेंट वगैरे असतात. ज्यावेळेस तू नवीन क्रिएट करायला जातो ना, तर तुला प्रत्येक गोष्ट मॅन्युअली करावी लागते आणि त्याच्यामध्ये टाइम जास्त जातो. तर इथे मोस्टली आपण काय करणार आहे, हा जो ऑप्शन आहे एडिट कॉपी डिलीट चेक कंपनी कोड, इन्स्टेड ऑफ डिफाईन कंपनी आपण हा सिलेक्ट करणार आहे, एडिट कॉपी डिलीट चेकचा, ठीक आहे. इथे मी जातो, इथे तुला पुन्हा दोन ऑप्शन दिसत आहेत, कॉपी डिलीट चेक आणि एडिट कंपनी कोड डेटा. तर इथे मी जाणार, कॉपी डिलीट चेकला डबल क्लिक करतो. माझ्याकडे अशी एक स्क्रीन ओपन होते. ही स्क्रीन मी तुला काल दाखवली होती. हिचा टी कोड आहे EC01, ठीक आहे. इथे ट्रान्झॅक्शन दिसतंय, हे आहे तुझं EC01. तर मला बघायचे लिस्ट ऑफ कंपनी, तर मी काय करणार, इथे स्ट्रक्चरमध्ये जाणार, इथे नेव्हिगेशनमध्ये जाणार, ठीक आहे. तर एवढ्या कंपनीज माझ्याकडे अवेलेबल आहेत. आता इथे ना नेहमी अशा कंपनी नाही दिसणार, इथे खूप लिमिटेड कंपनीज असतात युजली. आता इथे 1000 एक कंपनी कोड असते जी जर्मनीची स्टँडर्ड कंपनी कोड असते. त्याच्यानंतर 1710 असते, ती US चे स्टँडर्ड असते. पण आय थिंक इथे मुलांनी आहे ना सर्व कंपनीचे नावं वगैरे सगळे असाइनमेंट चेंज केले. आता ही 1000 घेतली आपण, कुणीतरी ही विवेकी मोबाईल देऊन ठेवली हिला ओपन केलं तर कंट्रोलिंग एरिया, क्रेडिट कंट्रोल, प्लांट, खूप लोकांनी इथे चेंजेस करून ठेवलेत. थाउजंड आणि 1777. ओके. तर इथे तू बघू शकतो असाइनमेंट, ठीक आहे. आपल्याला महत्त्वाच्या असाइनमेंट कोणकोणत्या आपल्या केसेसमध्ये, आपल्याला एक क्लायंट पाहिजे, ठीक आहे, सॉरी कंपनी पाहिजे, हा कंपनी ही झाली तुझी. त्याच्यानंतर एक कंट्रोलिंग एरिया पाहिजे, त्यानंतर तुला प्लांट्स पाहिजे, आणि प्लांटला एक्सपांड करशील तर इथे तुझे स्टोरेज लोकेशन्स वगैरे दिसतात, आणि खाली डिपेंडिंग की तू परचेसिंग ऑर्गनायझेशन कुठे असाइन केलंय, ठीक आहे, तू प्लांटला असाइन करतोय किंवा कंपनीला असाइन करतोय, ती पण गोष्ट आपण पुढे बघणार आहे. तर ती ह्या ठिकाणी आणि प्लांटला असाइन केली म्हणून इथे दिसते. त्यानंतर आपल्याकडे दुसरा एक होता, कंट्रोल F केल्यानंतर तू सर्च करू शकतो 1710, हा US चा कंपनी कोड आहे. कोणीतरी बिलासपूर स्टील केलंय. इथे सगळ्याच असाइनमेंट गायब आहेत मोस्टली, इथे कंट्रोलिंग एरिया वगैरे पण नाहीये, ठीक आहे. 4300 एक कंपनी होती आपली, ती इंडियाची स्टँडर्ड होती. 43 नाही इथे,
मी लास्ट टाइम कंपनी क्रिएट केली होती इथे काहीतरी 2025. कुठे गेली 2025 इथे. याच्या पण लोकांनी असाइनमेंट गायब करून ठेवल्यात. नावं सुद्धा गायब केलेत लोकांनी. बघा असे काम करतात लोक. 1250 मिस केले हे. ठीक आहे, इथे कंट्रोलिंग एरिया आहे. ओके, 1250ला आपण कॉपी करू. किंवा अजून एक गोष्ट आपण करू शकतो ज्यावेळेस नवीन सर्व्हरमध्ये अशा म्हणजे ॲटलिस्ट प्रॅक्टिससाठी ज्यावेळेस तू ॲक्च्युअल प्रोजेक्टमध्ये जाशील त्यावेळेस असे विचित्र कंपनी कोड्स तुला भेटणार नाहीत. ते सगळे स्टँडर्ड कंपनी कोड भेटतील. ठीक आहे, नाहीतर एक दुसरा सर्व्हर आहे माझ्याकडे. ठीक आहे, ते नंतर दाखवतो मी. अजून एक ऑप्शन आहे आपल्याकडे. आपण टेबल लेवलमध्ये लेटेस्ट कोणते कंपनीचे PO बनले आहेत ते बघू शकतो. EKKO. ठीक आहे, 500च ठेवतो मी. याला मी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये घेतो म्हणजे लेटेस्ट PO मला मिळेल. हा माझा लेटेस्ट PO आहे. कंपनी कोड 0002 ने बनवलेत बऱ्यापैकी. 0002 कोणाचा आहे ते बघू. काय 0002? नाही होते. सत्यम इंडिया प्लांट आहेत, सेल्स आहे, परचेस आहे. ठीक आहे, ही पण बेटर वाटते. एक मिनिट, याचा करन्सी वगैरे काय एकदा बघतो मी. ग्लोबल पॅरामीटर्स, ॲडिशनल पॅरामीटर्स. इंडिया आहे. ॲडिशनल डेटा. बॅक ग्लोबल पॅरामीटर्स 0002च्या डिटेल्समध्ये INR आहे. INT K4. ठीक आहे, हे पण बेटर आहे. करन्सी INR इथे करन्सी दिसते, शो होते INR आहे. ठीक आहे, तर ही कंपनी प्रॉब्ली आपण यूज करू शकतो. हिचे PO पण आहेत 0002. माझी स्क्रीन दिसते ना? हो दिसते. ठीक आहे, तर आपण 0002ला कॉपी करू. किंवा एक 1250 ती सुद्धा कंपनी थोडी बेटर होती, ती पण आपण कॉपी करू शकतो. पण याच्यामध्ये बरेचसे एलिमेंट ऑलरेडी अवेलेबल आहेत. ठीक आहे, तर मी बॅक जातो. हे बघ, इथे कॉपी डिलीट चेकमध्ये आलो मी. याला डबल क्लिक करायचं. आपण लिस्ट बघायला स्ट्रक्चरमध्ये गेलो होतो, किती कंपनी कोड्स अवेलेबल आहेत. पण आता आपल्याला काय करायचं आहे, एका कंपनी कोडमधून दुसरा कंपनी कोड बनवायचा आहे. तर इथे सेकंड ऑप्शन होतोय. हा पहिला ऑप्शन आहे तुझा डिस्प्ले चेंजचा, डिस्प्ले टू चेंज. त्यानंतर ऑप्शन तुझ्याकडे कॉपी ऑर्ग ऑब्जेक्ट. तर इथे कॉपी ऑर्ग ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं. फ्रॉम कंपनी कोड, आपल्याला कोणती कंपनी कोड कॉपी करायची आहे, तर आपण टाकणार 0002. ठीक आहे, आणि 2 कंपनी कोड. तर आपल्याला कुठली कंपनी कोड बनवायची आहे, तर तो कंपनी कोड आपण इथे एंटर करू शकतो. तर तो नंबर आता आय थिंक 2026 सुद्धा कुणीतरी बनवलेला आहे. 2026 आहे कुणीतरी बनवला आहे. 28 बनवलेला आहे.
0026 आहे का? एखादा कोड तुला लक्षात राहील असा आठवतोय का तुला काही? तुला लक्षात राहील असं ह्या हिशोबाने मग तो कोड टाकून ट्राय करू शकतो आपण. थर्टी थर्टी चालेल का? चालेल, सगळं चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. 3030 अवेलेबल असायला पाहिजे. फक्त एकदा चेक करून घेतो, ड्रॉपडाऊन मध्ये जायचं, ड्रॉपडाऊन मध्ये एकदा चेक करून घ्यायचं 3030 आहे की नाही. शो तर करत नाही तो 3030. ठीक आहे, 3030 मी इथे टाकतो, याला कंटिन्यू करायचं. त्यानंतर तो म्हणतोय ओनली कॉपी जीएल अकाउंट्स इफ यू वॉन्ट टू अलोकेट द सेम अकाउंट्स टू टार्गेट कंपनी कोड ॲज द सोर्स कंपनी कोड. तर मला जीएल अकाउंट्स हवेत. जीएल अकाउंट्स काय असतात की आपल्या ज्या काही फायनान्शियल एंट्रीज होतात, प्रॉफिट लॉस ला होतील, एम्प्लॉईजच्या काही एंट्रीज होतील, मशीनवरती कुठला खर्च होतोय, मेंटेनन्सवरती कुठला खर्च होतोय, अशा सगळ्या गोष्टींसाठी जीएल अकाउंट्स असतात. एक एक अकाउंट प्रत्येक गोष्टीसाठी डिस्ट्रीब्यूट केलं असतं कंपनीमध्ये. ठीक आहे, तर ते जीएल अकाउंट्स कॉपी करायचे आहेत का? आणि आपण कॉपी यासाठीच करतोय कारण आपल्याला सगळ्या असाइनमेंट हव्या आहेत. ठीक आहे, म्हणून मी काय करणार, तो विचारतोय डू यू वॉन्ट टू कॉपी जीएल अकाउंट्स टू कंपनी कोड डेटा. मी यस करणार, मला करायचे. ठीक आहे, त्यानंतर डू यू वॉन्ट टू अलोकेट अ डिफरंट लोकल करन्सी टू टार्गेट कंपनी कोड. सध्या काय आहे, सध्या कंपनीला करन्सी काय INR आहे, इंडियन रुपीज आहे. तुला दुसरी करन्सी असाइन करायची असेल तर यस करायचं, मला नाही करायची, मला इंडियन रुपीजच ठेवायची, तर मी काय करणार, नो करणार. ठीक आहे, डू यू वॉन्ट टू अलोकेट अ डिफरंट लोकल करन्सी टू टार्गेट कंपनी कोड. टार्गेट कंपनी आहे आपली 3030, मला नाही करायचं, मला सेम INR ठेवायची. सर्टन डेटा नॉट कॉपी. ठीक आहे, कंटिन्यू, याला कंटिन्यू, याला पण कंटिन्यू. ट्रान्सपोर्ट नंबर रेंजेस, नंबर रेंजेस काय असतात आपण पुढे बघू. तरी इथे यस केलं नाही केलं दोघंही चालतं, तू काही कर, याने काही इश्यू होत नाही, असा मेजर इश्यू होत नाही. थोडा वेळ घेईल. इकडे खाली लेफ्ट साईडला तू दाखवतोय की किती टेबल्स काय कॉपी झालंय. ठीक आहे, आता इथे आहे तुझी एक हा जो प्रॉम्प्ट येतोय कस्टमायझिंग रिक्वेस्टचा, याला आपण म्हणतो ट्रान्सफर रिक्वेस्ट. आता हे डिपेंड करतात, ट्रान्सफर रिक्वेस्ट वेगवेगळ्या टाईपच्या असतात, एक कस्टमायझिंग असते, एक वर्क बेंच असते. ठीक आहे, वेगवेगळ्या TR असतात, आपण याला TR म्हणतो. तर TR बेसिकली काय, मी तुला काल म्हणालो होतो की आपल्याकडे 3 सर्व्हर असतात. एक असतो तुझा डेव्हलपमेंट सर्व्हर, दुसरा असतो क्वालिटी, तिसरा असतो प्रोडक्शन. ज्यावेळेस तुला काही डेव्हलप करायचं आहे, तू ते डेव्हलप कुठे करतो, डेव्हलपमेंट सर्व्हरमध्ये, आणि त्याची टेस्टिंग कुठे केली जाते, युजर टेस्टिंग होते तुझी क्वालिटी सर्व्हरमध्ये. आणि इवन तुला फंक्शनली पण टेस्ट करायचं आहे तर बऱ्याचशा गोष्टी आपण मॅन्डेटरीली क्वालिटी सर्व्हरमध्ये टेस्ट करतो. तू डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा टेस्ट करू शकतो. ठीक आहे, तर ज्यावेळेस तुला गोष्टी एका सर्व्हरमधून दुसऱ्या सर्व्हरमध्ये मूव्ह करायच्या आहेत, डेव्हलपमेंटमधून क्वालिटीमध्ये मूव्ह करायच्या आहेत, क्वालिटीमध्ये रिझल्ट परफेक्ट असेल तर तू क्वालिटीमधला डेटा परत प्रोडक्शनमध्ये मूव्ह करू शकतो. त्या केसेससाठी ही जे काय आपण चेंजेस करतोय, आता आपण कंपनी कोड बनवली, हा एक चेंज झाला. ठीक आहे, तर हा जो चेंज आहे किंवा हे जे क्रिएशन आहे हे कुठेतरी रेकॉर्ड होतं, तर रेकॉर्ड होतं इथे कस्टमायझेशन रिक्वेस्टमध्ये, किंवा आपण याला म्हणतो ट्रान्सफर रिक्वेस्ट. ठीक आहे, आता ही ऑलरेडी एक्झिस्टेड आहे, कुणाची तरी संजयची एक्झिस्टेड आहे. तर मी काय करणार, आपल्याला स्वतःची एक रिक्वेस्ट पाहिजे ज्याच्यामध्ये आपण सगळे आपल्या TR क्लब करू. तर मी इथे जाणार क्रिएट रिक्वेस्ट वरती, इथे मी टाकणार 3030 कंपनी कोड कॉन्फिगरेशन. ठीक आहे, डिस्क्रिप्शन तो आपल्या मनाने टाकू शकतो काही पण. इथे तुझा युजर नेम भेटतोय, जो ज्याने लॉग इन केलंय, जो कुणी चेंज करतोय त्याचा ओनरशिप आणि त्याचा युजर नेम वगैरे ते शो होतोय. सोर्स क्लायंट कुठला आहे, आता आपण 100 क्लायंटमध्ये करतोय म्हणून इथे सोर्स क्लायंट. तुला कुठे पाठवायचा असेल तर तू इथे टार्गेट क्लायंट तू टाकू शकतो. जनरली आपण इथे टाकत नाही, कारण ज्यावेळेस मूव्ह करायच्या आहेत आपल्या गोष्टी त्यावेळेस आपण त्या गोष्टी सगळ्या मेंटेन करतो. तर इथे तुला फक्त डिस्क्रिप्शन टाकायचं आहे. सध्या तुझा TR नंबर मिसिंग आहे, इथे बघशील 3169 येतोय,
हां, आणि आपला क्रिएट रिक्वेस्टमध्ये मिसिंग आहे. ज्यावेळेस मी ते सेव्ह करतो तर नवीन टी आर नंबर जनरेट झाला 4213. ठीक आहे, हा टी आर नंबर जनरेट झाला. आता हा तुझा टी आर नंबर झाला 4213 3030 कंपनी कोड कॉन्फिगरेशन. आता यानंतर आपण जेवढे काही चेंजेस करू सगळे चेंजेस ह्या टी आर मध्ये टाकू. ठीक आहे, याला कंटिन्यू करायचं. %97. ओके, याला कंटिन्यू. कुठे एवढे इश्यूज तर येत नाही जनरली. If the intervals are year specific, objects are buffered in the main memory, then buffer in the target session are not received by the transport. This must be done manually for the number range object. SM56. ठीक आहे. ठीक आहे, तर फायनली असा एक इन्फॉर्मेशन तुझ्याकडे येते. हा एक डायलॉग बॉक्स ओपन होतो, तो कन्फर्म करतो कंपनी कोड 0002 कॉपी झाली कुठे 3030 मध्ये. आता 3030 तुझी कंपनी कोड बनली आहे. ठीक आहे, हे बघ इथे सिलेक्टेड ऑब्जेक्टमध्ये काय होतं, तुझा 0002 होता आणि कंप्लिटेडमध्ये तुझा 3030 कॉपी झाला आहे. आता तू बॅक जाशील, इथे जर गेला तू डिफाईन कंपनी, इथे नाही तिथेच आय गेस, इथे नाही, इथेच एडिट कॉपीमध्ये एडिट कंपनी कोड डेटा, या कंपनी कोडला आपण कॉपी केलं होतं 0002ला. याचं नाव बघ सत्यम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे. ठीक आहे, तुला काही सर्च करायचं असेल रेसिपीमध्ये तर खाली पोझिशन नावाचं बटन असतं, तू इथे क्लिक करू शकतो किंवा कंट्रोल ॲप करू शकतो. इथे मी टाकतो आपला कंपनी कोड 3030. ठीक आहे, 3033 आलाय आपला 3030, पण नाव काय आलंय सत्यम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आलंय. का आलंय हे, कारण आपण 0002ला कॉपी केलाय. तर 0002 मध्ये ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी इथे दिसतील आपल्याला, सगळ्या गोष्टी ॲज इट इज इथे शो होतील. आता मला काय करायचं, हे नाव चेंज करायचं आहे. याला सिलेक्ट केलं मी, इथे डिटेल्सचं ऑप्शन आहे, या डिटेल्समध्ये मी जाणार. इथे गेल्यानंतर मला हा एडिटेबल फील्ड दिसते, इथे मी चेंज करतो. इथे मी कंपनीचं नाव ठेवू शकतो काहीतरी 3030 कंपनी, सिटी वगैरे ह्या गोष्टी वाटलं तर तू चेंज करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी इथे करतो जळगाव. त्यानंतर ह्या कंपनीचा ॲड्रेस डेटा चेंज करायचा आहे, तर इथे जाशील ॲड्रेस नावाचा ऑप्शन होतो. ठीक आहे, टायटलमध्ये कंपनी नेम 3030 कंपनी, मी इथे लिहितो डू नॉट चेंज. खाली हे नेम 1 नेम 2 काही दुसरं नाव असेल कंपनीला, ते दुसरं नाव सुद्धा इथे आपण टाकू शकतो. ठीक आहे, त्यानंतर इथे ॲड्रेस, स्ट्रीट असेल फॉर एक्झाम्पल स्ट्रीट 123 काहीतरी, हाऊस नंबर 45, पोस्टल कोड कुठला तरी एक पोस्टल कोड. इंडियामध्ये 6 डिजिट चालतो म्हणून आपण इथे 6 डिजिट टाकतो. US मध्ये काही काही केसेसमध्ये 7 डिजिट असतो, तर आपण इथे 7 डिजिट टाकू शकतो. कंट्री वाईज जे डिजिट्स आहेत ते चेंज होतात आणि सिस्टम त्या हिशोबाने एरर देते. ठीक आहे, त्यानंतर सिटी, ठीक आहे आपण जळगाव. कंट्री तुझा इंडिया आहे, रिजन म्हणजे कुठली स्टेट आहे, तर इथे स्टेटला प्रत्येक स्टेटला इथे कोड असतो. आता आपण ऑलरेडी इथे इंडिया टाकलंय, त्या हिशोबाने आपले स्टेट कोड इंडियाचे आले. आपण जर इथे US टाकला असतं तर आपले रिजनमध्ये जे काही कोड्स आहेत ते USचे आले असते. ठीक आहे, तर इथे महाराष्ट्र 13 नंबरला आहे, तर इथे 13 सिलेक्ट करायचं. टाइम झोन आपला
IST आहे, तो IST त्याने बाय डिफॉल्ट सिलेक्ट केलेला आहे कारण आपण ऑलरेडी कॉपी केले. ठीक आहे. त्यानंतर लँग्वेज महत्वाची आहे. कुठली लँग्वेज तुला घ्यायची कम्युनिकेशनमध्ये. जर एखादा ईमेल असेल कम्युनिकेशनचा, तो ईमेल तू इथे मेंटेन करू शकतो, test@test.com. ठीक आहे. काही गोष्टी तू इथे मेंटेन करू शकतो. काही ॲडिशनल कमेंट करायच्या असेल इथे कमेंट तू कंपनीच्या टाकू शकतो. याला तू सेव्ह करायचं. तुझा ॲड्रेस डेटा सेव्ह झाला, याला सेव्ह करशील. परत TR विचारतं तुला, सेम TR घ्यायची, सेम TRला कंटिन्यू करायचं. आता तुझे कंपनी कोडचा ॲड्रेस, कंपनीचं नाव, ह्या गोष्टी तुझ्या अपडेट झालेल्या आहेत. अगोदर सत्यम दाखवत होता, आता तुझं नाव चेंज होऊन दाखवेल तो 3030 कंपनी. याला मी बॅक घेतो. आता जर बघशील ही 3030, आता सत्यम दाखवत नाही तो, आता तो 3030 शो करतोय. बरोबर. आता दुसरी गोष्ट, आता इथे झाली कंपनी बनवली आपण. दुसरी ऑर्ग लेवल काय होती आपली, आपल्याला प्लांट बनवायचे होते. प्लांट बनवण्यासाठी इथे बॅक जायचं. डेफिनेशनमध्ये लॉजिस्टिक जनरल आहे. ठीक आहे. लॉजिस्टिक जनरलमध्ये जाशील, इथे ऑप्शन येतो डिफाईन प्लांट आणि कॉपी डिलीट चेक प्लांट. आपण पुन्हा तेच करणार आहे, आपण प्लांट कॉपी करणार आहे. ठीक आहे. इथे गेलो, इथे जायचं कॉपी डिलीट चेक प्लांटमध्ये. सेम कॉपी ऑर्ग ऑब्जेक्ट, पण आपल्याला प्लांट कुठला कॉपी करायचा आहे ते आपल्याला माहिती नाही आहे. ओके, इथे सगळी प्लांटची लिस्ट आहे. मी एकदा EC01 मध्ये जाऊन आपल्या जुन्या ज्याचा जो कॉपी केला होता ना आपण, त्याचे प्लांट एकदा बघतो. EC01 स्ट्रक्चर, (0002). इथे प्लांट येते बघ, SHRE टेस्ट. हे दोन प्लांट आहेत त्याचे अवेलेबल, SHRE आणि टेस्ट. हे आपण कॉपी करू शकतो. आणि सेम इथेच ॲक्च्युली आपली पण कंपनी आता बघितली आपण इथे 3030 जर बघितली, 3030 सॉरी प्लांटमध्ये बघतोय का आपण, बॅक 3030. ओके, फक्त क्रेडिट कंट्रोल एरिया येतोय. ओके, अजून प्लांटची असाइनमेंट झाली नाही म्हणून तो शो करत नाही आहे. ठीक आहे. आता इथे कॉपी डिलीट चेक प्लांट, याला मी घेणार, इथे कॉपीवरती जाणार. माझा प्लांट कुठला होता, SHRE मला कॉपी करायचा होता. आता मी प्लांट घेतो फॉर एक्झाम्पल 3001. SHRE मधून मला कॉपी करायचा आहे आणि माझा एक प्लांट बनवायचा आहे मला 3001. याला मी कॉपी केलं, कंटिन्यू कंटिन्यू. ट्रान्सपोर्ट नंबर NJCS, सेम TR घ्यायची. ठीक आहे. माझा एक प्लांट कॉपी झाला. पुन्हा मी जातो, अजून एक प्लांट कॉपी करतो. परत मी घेतो SHRE. आता मला दुसरा प्लांट बनवायचा आहे, फॉर एक्झाम्पल 3002 घेतला मी. याला मी कंटिन्यू केलं, परत यस. ओके, माझे दोन प्लांट इथे झालेत क्रिएट. मी इतर बॅक जर गेलो, इथे क्लोज करायचं, इथे डिफाईन प्लांटमध्ये जायचं. आता आहे बघ, इथे आपण काय केलं, 3001 सर्च केला. पोझिशनमध्ये जातो मी, 3001. हे बघ, प्लांट श्री राईट, आले दोघं प्लांट इथे. पण मला SHRE नको आहे, मला माझ्या प्लांटला नाव चेंज करायचं आहे. तर मी इथे सुद्धा चेंज करू शकतो किंवा डिटेल्समध्ये जाऊन सुद्धा चेंज करू शकतो. आता इथे मी लिहिलं समजा प्लांटचं नाव, प्लांट 3001. नेम टू सुद्धा मी चेंज करतो, प्लांट 3001.
3002चा पण चेंज करतो, प्लांट 3002. इथे मुंबई प्लांट, पुणे प्लांट असं सुद्धा टाकू शकतो. ठीक आहे, असे काही कंडिशन नाही की आपण प्लांटचे नाव असेच द्यायला हवे. परत इकडे मी डिटेल्समध्ये जर गेलो तर मला याचा ॲड्रेस डेटा सुद्धा चेंज करता येतो. आता इथे ऑलरेडी काही इन्फॉर्मेशन तुझ्याकडे अवेलेबल आहे. या प्लांटची लँग्वेज कुठली आहे, हा प्लांटचा पोस्ट बॉक्स नंबर वगैरे काय आहे, कंट्री कुठली आहे, रिजन कुठला आहे. ठीक आहे, पण मला ह्या गोष्टी चेंज करायच्या आहेत. तर मी काय करणार, इथे ॲड्रेसमध्ये जाणार, इथे प्लांट 3001. सर्च टर्म महत्वाची एक गोष्ट आहे की ज्यावेळेस पोझिशनमध्ये जाऊन किंवा आपण कुठे टेबल लेवल्सला चेक करतो, टेबल काय असतात ना ते आपण नंतर बघणार आहे. पण फ्युचरमध्ये आपल्याला कुठेही सर्च करायचा असेल आपला प्लांट, तर कुठल्या नंबरने कुठल्या नावाने सर्च करून आपला प्लांट यायला पाहिजे, त्या सर्च टर्म आपण इथे मेंटेन करू शकतो. ठीक आहे, इथे फॉर एक्झाम्पल मी 3001 टाकतो आणि 3030 कंपनी आपली, त्या हिशोबाने 3030 सुद्धा टाकून देतो. म्हणजे दोघं जरी टाकले तर माझा हा प्लांट माझा सर्च व्हायला पाहिजे. ठीक आहे, पोस्टल कोड चेंज करू शकतो, नाही केला तरी चालतो. त्यानंतर लँग्वेज इंग्लिश आणि इथे कंटिन्यू, याला सेव्ह करायचं. ठीक आहे, 3001 साठी आपण चेंजेस केलेत. आता 3002च्या डिटेल्समध्ये जायचं, याचा ॲड्रेस डेटा 3002. ओके, एक गोष्ट माझी मिस झाली, इथे टायटल आहे. ह्या टायटलमध्ये तू कंपनी मिस्टर वगैरे ठेवू शकतो किंवा याला ब्लँकही ठेवू शकतो. या इथे काही अपडेट ठेवलं नाही ठेवलं काही फरक नाही पडत. इथे 3002 करतो मी सर्च टर्म, इथे 3030 करतो, इथे काहीतरी 414243. ओके, आणि याला सेव्ह. रिजन नाव ओके, फॉर एक्झाम्पल एक गोष्ट मी इथे टाकली नाही, इथे तू सिटी वगैरे टाकू शकतो. लेट्स से याला आपण पुणे टाकू आणि याला सेव्ह करायचं. ओके, आपले प्लॅन्स क्रिएट झालेले आहेत, 2 प्लॅन्स आपले रेडी आहेत. तू नंतर कधी पुन्हा जाऊन बघितलं, याला परत केला डिफरंट प्लॅन्टमध्ये, ज्या गोष्टी आपण चेंज केल्या होत्या पोझिशनमध्ये 3001 डिटेल्समध्ये, हे बघ, ज्या गोष्टी तू चेंज केल्या आहेत त्या गोष्टी इथे ॲज इट इज दिसतील. ठीक आहे, अजून एक गोष्ट आहे, तुझा प्लॅन कॉपी करायला ऑप्शन आहे. हे बघ, आता फॉर एक्झाम्पल मला अजून एक प्लॅन बनवायचा आहे, तर मी काय करू शकतो, अगोदरची प्रोसेसमध्ये मी काय केलंय की मी इथे कॉपी डिलीट चेक प्लॅन्टमध्ये गेलो होतो, राईट. पण माझ्याकडे अजून एक ऑप्शन आहे, मी डिफाईन प्लॅन्टमध्ये सुद्धा जाऊन मी घेतो 3001. ठीक आहे, मी याला सिलेक्ट करतो आणि इथे जाऊन याला कॉपी ॲज करू शकतो. याला कॉपी ॲज जर केला, तो खाली काय म्हणतोय, स्पेसिफाईड टार्गेट एंट्रीज. तर मी इथे टार्गेट एंट्री माझी काय करू शकतो, 3003. ठीक आहे, परत याचं नाव चेंज करायचं, मला याचं नाव चेंज करायचं, याला एंटर करायचं. मग तुम्हाला ॲड्रेस डेटा विचारतो. ॲड्रेस डेटामध्ये मी ॲड्रेस टाकणार माझा काहीतरी 4243 44, लेट्स से स्ट्रीट 34, हाऊस नंबर 5, लेट्स से नाशिक, रिजन वगैरे ठीक आहे. पोस्ट बॉक्स नंबर ब्लँक राहिला तरी चालेल, लँग्वेज इंग्लिश. इथे प्लांट 3003, सर्च टर्म तुझी 3003, कंपनीच्या ऐवजी मी याला स्किप करतो. ॲडिशनल डेटा, आता याच्यामध्ये मागच्या 2 केसेसमध्ये तुला मी काही गोष्टी सांगितल्या नाही, त्याच्यापैकी इथे तुझ्याकडे प्लस ऑप्शन येतोय. ठीक आहे, हा प्लस म्हणजे मोर फील्ड्स. इथे जर क्लिक केलं तर
तुला नेम 1, नेम 2, नेम 3, नेम 4 असं तू ॲडिशनल डिटेल्स टाकू शकतो. फॉर एक्झाम्पल या प्लांटला आपण काही वेगवेगळ्या नावाने म्हणतोय. याला मी म्हणतोय की नाशिक प्लांट. ठीक आहे. याला हा पर्टिक्युलर प्लांट मे बी माझा ऑटोमोबाईल प्लांट असेल. ठीक आहे. असे वेगवेगळे नाव मी याला इथे मेन्शन करू शकतो. प्लस या स्ट्रीट ॲड्रेसमध्ये काही अजून गोष्टी असू शकतात. तर इथे मी प्लसवरती गेलो तर मला इथे काय दिसतंय, ट्रान्सपोर्टेशन झोन दिसतोय. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट दिसतोय. डिस्ट्रिक्टमध्ये मी नाशिक टाकू शकतो. ठीक आहे. स्ट्रीट 4, स्ट्रीट 5 ॲडिशनल डिटेल असतील. ठीक आहे. बिल्डिंग कोड, रूम नंबर काहीतरी असेल. ठीक आहे. फ्लोअर 3rd फ्लोअर, अशा ॲडिशनल गोष्टी तू इथे ॲड करू शकतो इथे क्लिक केल्यानंतर. ठीक आहे. याला मी डिटेल्स भरल्या, मला बंद करायचं आहे. मी परत याला एक्झिट ऑदर फील्डमध्ये क्लिक केलं की माझी परत स्क्रीन छोटी होऊन जाते. आणि जेवढ्या गोष्टी मी मेंटेन केल्या आता, ठीक आहे, रूम मेंटेन केली, मी फ्लोअर मेंटेन केला, त्यानंतर मी ते डिस्ट्रिक्ट मेंटेन केलं, या सगळ्या गोष्टी आता इथे शो होत आहेत. जेवढं मी अपडेट केलंय तेवढंच इथे शो होणार आहे. जे मी नाही अपडेट करणार ते शो नाही होणार आहे. ठीक आहे. याला कंटिन्यू करतो आणि सेव्ह. ठीक आहे. तर माझे असे 3 प्लांट रेडी झाले. 3001, 3002, 3003. काही डाऊट इथपर्यंत? नाही क्लिअर. ओके. आता आपण बघू या प्लांट्समध्ये आपल्याला स्टोरेज लोकेशन्स पण बनवायचे. ठीक आहे. तर स्टोरेज लोकेशन्स आपण कसे बनवणार? एक मिनिट. बॅक जातो मी. इथे आहे डिफाईन लोकेशन. ठीक आहे. इथे जर मी जातो, इथे प्लांट दिसतंय, इथे लोकेशन दिसतंय. तर माझं 3001 साठी नाही आहे. एक मिनिट. ओके. मेंटेन स्टोरेज लोकेशन मटेरियल्स मॅनेजमेंटमध्ये इथे न करता इथे ऑप्शन तुझ्याकडे पुन्हा एकदा फ्रेश करतो, तू थोडं कन्फ्युजन होईल. /SPRO SAP रेफरन्स IMG एंटरप्राइज स्ट्रक्चर डेफिनेशनमध्ये मटेरियल्स मॅनेजमेंट मेंटेन स्टोरेज लोकेशन. ठीक आहे. इथे मी गेलो, इथे मला तो विचारतो कोणत्या प्लांटसाठी मला स्टोरेज लोकेशन मेंटेन करायचं आहे. तर मला मेंटेन करायचं आहे फॉर एक्झाम्पल 3001 साठी. ठीक आहे. आता ऑलरेडी इथे 2 एंट्रीज अवेलेबल आहेत, SFG1, SRMI. हे का आहेत इथे? काय वाटतं तुला इथे का आहेत या एंट्रीज अवेलेबल? काही आयडिया नाही, पण जर आपण कंपनीला आणि याला जे दिलं 3030 आणि 3001 वगैरे तर ते लोकेशन नाही, ॲक्च्युली काय ना, आपण जे कंपनी बनवली किंवा प्लांट बनवला, ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण कॉपी केलेल्या आहेत. आपण हा जो 3001 आहे हा SHRE म्हणून प्लांट होता त्याला कॉपी केलं आहे, बरोबर. आणि ज्यावेळेस आपण कॉपी करतो त्याच्या असाइनमेंटसुद्धा कॉपी होतात. तर ह्या SHRE प्लांटमध्ये हे 2 स्टोरेज लोकेशन ऑलरेडी अवेलेबल होते, त्याच्यामुळे या गोष्टी इथे ऑलरेडी अवेलेबल आपल्याला दिसत आहेत. तर आता मला हे लोकेशन्स नको आहे, SFG1 नको आहे, SRMI नको आहे. ठीक आहे. तर मी काय करणार, यांना डिलीट करायचं. मला इथे डिलीटचा ऑप्शन आहे, याला मी डिलीट करतो. ठीक आहे. याला सेव्ह करून घे. त्यानंतर इथे न्यू एंट्रीज करायचा. माझा प्लांट पुन्हा बघ, प्लांट 3001 आहे, त्याला न्यू एंट्रीज करायचं. इथे तू आता लोकेशन टाकू शकतो. मला टाकायचं आहे फॉर एक्झाम्पल 0001. आता स्टोरेज लोकेशनचा कन्सेप्ट काय की माझ्या प्लांटमध्ये अशी एक जागा असते जिथे मी माझं जे रॉ मटेरियल असेल, केमिकल्स असतील, ठीक आहे, जे मटेरियल माझं रेडी टू डिस्पॅच आहे, मला आता ते सेलसाठी पाठवायचं आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्स माझ्याकडे अवेलेबल असतात. ठीक आहे. ते मटेरियल मला कुठेतरी ठेवायचं आहे, त्याच्यासाठी एक डेजिग्नेटेड प्लेस असते, डेजिग्नेटेड लोकेशन असतं. ते लोकेशन मला सिस्टममध्ये शो करायचं आहे.
म्हणून मी इथे स्टोरेज लोकेशन मेंटेन करतो. आता फॉर एक्झाम्पल 0001 मध्ये मला फक्त रॉ मटेरियल्स ठेवायचे, ठीक आहे. तर मी हे रॉ मटेरियलसाठी 0001 मेंटेन केलं. त्यानंतर 0002 इथे लेट्स से सेमी फिनिश आणि ओके, मी इथे एक काम करतो, सेमी फिनिश ठेवतो, सेमी फिनिश्ड मटेरियल फक्त. नंतर 0003 घेतो मी, इथे मी लेट्स से इथे मी फिनिश्ड मटेरियल घेतलं. अजून 0004 इथे मला असं मटेरियल ठेवायचं आहे की जे खराब आहे, रिटर्न और डॅमेज्ड, राईट. असे वेगवेगळे स्टोरेज लोकेशन्स आपण बनवू शकतो. तुला याच्या व्यतिरिक्त अजून काही स्टोरेज लोकेशन बनवायचे असतील तर ते स्टोरेज लोकेशन्स तू बनवू शकतो. तर मी इथे हे 4 ॲड केलेत, याला मी सेव्ह करणार. आणि प्लस याचा जर ॲड्रेस पर्टिक्युलरली याचा प्लांटमधला ॲड्रेस तुला मेंटेन करायचा असेल, याला सेव्ह करतो मी आधी, ठीक आहे. डेटा सेव्ह झाला, याला सिलेक्ट करायचं. याचा पर्टिक्युलर ह्या स्टोरेज लोकेशनचा ॲड्रेस मेंटेन करायचा असेल तर तू इथे ॲड्रेस मेंटेन करू शकतो. सेम इथे तू आला, प्लांट बघितलं 3001, तुझं लोकेशन 0001, इथे न्यू एंट्री करायची आणि ॲड्रेस नंबर 1 2 3 4 जितके ॲड्रेस असतील तितके ॲड्रेस तिथे मेंटेन करू शकतो. हे तू एक्सप्लोर कर, काही असा मेजर एरिया नाही हा, ठीक आहे. आता आपण 3001 साठी केलं, सेम आपण 3002 साठी करू. मी बॅक जातो, इथे 3002 कंटिन्यू, हे 2 डिलीट करायचेत मला. न्यू एंट्रीज 0001, रॉ मटेरियल 0002, सेमी फिनिश 0003, फिनिश्ड. आता हे बघ, इथे काय ना, मी सेम कीज वापरतोय. माझी कंपनीची की वेगळी होती, माझी प्लांटची की वेगळी होती. ही की असते माझी प्लांट कोड वगैरे, ठीक आहे. पण मी स्टोरेज लोकेशनसाठी काय करतोय, सारख्या कीज वापरतोय. माझ्या प्लांट 3001 मध्ये सुद्धा सेम लोकेशन होते, 0001, 0002, 0003, 0004. माझ्या प्लांट 2 मध्ये सुद्धा सेम लोकेशन्स आहेत, 01 2 3 4, ठीक आहे. तर माझ्या स्टोरेज लोकेशनच्या कीज डुप्लिकेट होऊ शकतात, पण माझे प्लांट्स डुप्लिकेट नाही होऊ शकत. माझा प्लांट जर 3001 असेल तर मी अजून 3001 प्लांट एका क्लायंटमध्ये नाही बनवू शकणार किंवा एका कंपनीमध्ये नाही बनवू शकणार, ठीक आहे. पण माझे लोकेशन्स हे डुप्लिकेट होऊ शकतात. रॉ मटेरियलसाठी 0001 हा माझा 3001 मध्ये सुद्धा आहे, 3002 मध्ये सुद्धा आहे, 3003 मध्ये सुद्धा मी क्रिएट करू शकतो. समजला हा कन्सेप्ट? हो समजलं. आता माझा अजून एक प्लांट राहिला 3003, लोकेशन इथे न्यू एंट्री 0001, रॉ मटेरियल 0002, सेमी फिनिश 0003, फिनिश्ड 0004, रिटर्न. ओके, तुझे आता स्टोरेज लोकेशन सुद्धा क्रिएट झालेले आहेत. आणि इथे एक गोष्ट जर बघशील, इथे असाइनमेंट सुद्धा झालेली आहे. कारण हा जो 0001 आहे, हा 0004 आहे, हा असाइन कुणाला झालाय, या प्लांटला झालेला आहे, ऑलरेडी असाइन झालेला आहे. म्हणून नवीन असाइनमेंट तुला करायची गरज नाही पडणार, ठीक आहे. मी बॅक जातो. आता माझी चौथी गोष्ट होती, परचेस ऑर्गनायझेशन मला मेंटेन करायची आहे, ठीक आहे. आता परचेस ऑर्गनायझेशनच्या अगोदर काही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होणं गरजेचे आहेत की आपल्याकडे परचेस ऑर्गनायझेशनचे टाइप्स कोणकोणते आहेत, ठीक आहे. तर आपण ते टाइप्स आधी बघू.
आउट लेवल चालली. ओके, ठीक आहे. तर इथे ना तुझ्याकडे 3 प्रकारचे पर्चेस ऑर्गनायझेशन आहेत. पहिली कुठली? प्लांट स्पेसिफिक पर्चेस ऑर्गनायझेशन. त्यानंतर आहे क्रॉस प्लांट पर्चेस ऑर्गनायझेशन आणि तिसरी आहे क्रॉस कंपनी कोड पर्चेस ऑर्गनायझेशन. तर या तिघांमध्ये बेसिक डिफरन्स काय? प्लांट स्पेसिफिक पर्चेस ऑर्गनायझेशन जर म्हटली, ठीक आहे, तर इथे एक जर प्लांट घेतला आपण, हा जो प्लांट आहे, ठीक आहे, हा 1000 प्लांट आहे. या 1000 प्लांटसाठी तुझी एक पर्चेस ऑर्गनायझेशन असणार ए. ठीक आहे, सिस्टममध्ये ए नाही लिहित आपण, सिस्टममध्ये आपण फॉर एक्झाम्पल याला म्हणू आपण A001. 4 डिजिटचा आपला कोड असतो नेहमी. ठीक आहे, तर प्लांट स्पेसिफिक म्हणजे एका प्लांटसाठी एक ऑर्गनायझेशन, पर्टिक्युलरली त्या प्लांटसाठी आपण सेपरेट पर्चेस ऑर्गनायझेशन ठेवतो. आता ही आपला हा कंपनी कोड झाला. ह्या कंपनी कोडमध्ये आपले 2 प्लांट आहेत, एक तुझा 1000 आहे, एक तुझा 1100 आहे. तर 1000 साठी तुझं पर्चेस ऑर्गनायझेशन आहे ए आणि 1100 साठी पर्चेस ऑर्गनायझेशन आहे बी. म्हणजे ह्या 2 पर्चेस ऑर्गनायझेशन वेगवेगळे आहेत. प्लांट 1000 मध्ये जे काय प्रोक्युरमेंट होणार आहे, जी काय पर्चेसिंगच्या ऍक्टिव्हिटीज होणार आहे, त्या कोण रन करणार आहे? तर पर्चेस ऑर्गनायझेशन ए रन करणार आहे. आणि प्लांट 1100 मध्ये जे काय परचेस होणार आहे, की ज्या काय प्रोक्युरमेंटच्या ऍक्टिव्हिटीज होणार आहे, तर सगळ्या कोण मॅनेज करणार आहे? तर ही सेपरेट पर्चेस ऑर्गनायझेशन मॅनेज करणार आहे. तर ही झाली तुझी प्लांट स्पेसिफिक पर्चेस ऑर्गनायझेशन. समजलं तुला प्लांट स्पेसिफिक काय? हो समजलं. ठीक आहे. सेकंड आहे तुझी क्रॉस प्लांट पर्चेसिंग ऑर्गनायझेशन. क्रॉस प्लांट मध्ये काय असतं की मल्टिपल प्लांटसाठी तू एक पर्चेस ऑर्गनायझेशन यूज करू शकतो. ठीक आहे, आता आहे बघ, इथे तुझ्याकडे प्लांट आहे 1100, इथे तुझ्याकडे प्लांट आहे 1000 आणि 1100. ठीक आहे, ह्या दोघांसाठी एकच पर्चेस ऑर्गनायझेशन आपण असाइन करतोय. राईट, पर्चेस ऑर्गनायझेशन आहे 1000, ही 1000 प्लांटसाठी पण काम करणार. हीच पर्चेस ऑर्गनायझेशन तुझी 1100 साठी सुद्धा काम करणार. आणि ह्या दोघं कोणाच्या अंडर येत आहेत? हा कंपनी कोड असेल काहीतरी 1000 फॉर एक्झाम्पल. या 1000 कंपनी कोडमध्ये 2 प्लांट, ह्या दोघं प्लांटला मॅनेज करण्यासाठी पर्चेस ऑर्गनायझेशन एकच आहे आपल्याकडे. आधी आपण 2 सेपरेट काम करत होतो, 2 सेपरेट पर्चेस ऑर्गनायझेशन यूज करत होतो. क्रॉस प्लांटमध्ये आपण एकच पर्चेस ऑर्गनायझेशन सगळ्यांसाठी यूज करतोय. मग इथे फक्त 2 नाही, इथे तुझे 10 प्लांट्स असू दे, 10च्या 10 प्लांटसाठी सुद्धा तुझी एकच पर्चेस ऑर्गनायझेशन काम करेल. ठीक आहे, आणि तिसरी आहे तुझी क्रॉस कंपनी. आता ह्या 2 तर तुला मी सांगितलं, दोघांवरून तुला काय आयडिया, तुला काय वाटते क्रॉस कंपनीचा कन्सेप्ट कसा असायला हवा? एकाच ग्रुपच्या 2 किंवा 3 कंपनी असणार, त्या कंपनीच्या त्या कंपनीला एकच पर्चेसिंग ऑर्गनायझेशन. करेक्ट. तर इथे आपल्याकडे एकच कंपनी कोड होती, ह्या केसमध्ये सुद्धा प्लांट स्पेसिफिकमध्ये सुद्धा एकच कंपनी कोड होती, क्रॉस प्लांटमध्ये सुद्धा एकच कंपनी कोड होती. पण ज्यावेळेस आपण क्रॉस कंपनी म्हणतो, ठीक आहे, त्यावेळेस आपल्याकडे मल्टिपल कंपनीजचे मल्टिपल प्लांट्स असाइन होतात. ही आपली पर्चेस ऑर्गनायझेशन आहे C1000. या C1000 कुणासाठी काम करते? तर कंपनी कोड 1000 साठी पण काम करते, कंपनी कोड 2000 साठी पण काम करते, कंपनी कोड 3000 साठी सुद्धा काम करते. या कंपनी कोड मध्ये प्लांट 1000 आहे, तर ही प्लांटला असाइन केली आहे. या कंपनी कोड 2000 मध्ये प्लांट 2000 आहे, तर ही प्लांटला असाइन केली आहे. आणि ह्या कंपनी कोडमध्ये प्लांट 3000 आहे, तर ही इथे प्लांट 3000 ला असाइन केली. आता इथे महत्वाची गोष्ट की पर्चेसिंग ऑर्गनायझेशन, तू जर बघशील ही इमेज, इथे असाइनमेंट कुणाला केली? त्यांनी प्लांटला असाइन केली. यांनी ही डिरेक्टली कंपनीला नाही केली. ठीक आहे, तर इथे रूल काय असतो एसीपी मध्ये, तुला जर पर्चेस ऑर्गनायझेशन कंपनीला करायचे असेल असाइन, तर ती जी असाइनमेंट आहे ती ऑप्शनल आहे, तू करू शकतो. जर तुझी इच्छा असेल तर तू कंपनीला करू शकतो डिरेक्टली. ठीक आहे, पण तुला
परचेस ऑर्गनायझेशन प्लांटला असाइन करणं मॅन्डेटरी आहे. ठीक आहे, तुला प्लांटला करावीच लागेल. ह्या केसेसमध्ये सुद्धा क्रॉस प्लांटमध्ये सुद्धा जर तुझी इच्छा असेल तर तू ही कंपनीला असाइन करू शकतो. हा जो ॲरो दिसतोय ब्लॅक, हा प्लांटलाच होतोय डिरेक्टली. ठीक आहे, तर प्लांटला असाइन करणं तुला मॅन्डेटरी आहे, पण कंपनीला असाइन करणं तुझ्यासाठी ऑप्शनल असतो. ठीक आहे, तर आता ह्या 3 टाईपच्या आपल्या परचेस ऑर्गनायझेशन होत्या. आता आपण सिस्टममध्ये जाऊ. सिस्टममध्ये इंटरप्राइज स्ट्रक्चर, डेफिनेशनमध्ये मटेरियल्स मॅनेजमेंट, इथे आहे तुझा मेंटेन परचेसिंग ऑर्गनायझेशन. इथे जाशील, इथे एक नवीन परचेस ऑर्गनायझेशन आपण क्रिएट करू. क्रिएट करण्यासाठी काय करायचं आहे, मला न्यू एंट्रीजमध्ये जायचं आहे. ठीक आहे, इथे मी गेलो, माझा प्लॅन कंपनी 3030 आहे, मी काम करतो 3030 म्हणून एक परचेस ऑर्गनायझेशन मेंटेन करतो. इथे लिहितो मी 3030 डिस्क्रिप्शन परचेस ऑर्ग. ठीक आहे, याला सेव्ह करतो. सेम TR. ओके, माझी ही परचेस ऑर्ग बनली. इथे मी जर बघितले, इथे 3030 शो होते. इथे डिटेल नावाचा प्रकार नसतो, एक सिंपल फक्त एक एंट्री असते. आता मी काय करणार आहे, आपण प्रॅक्टिसमध्ये क्रॉस प्लांट यूज करणार आहे. आपल्याकडे प्लांट किती आहेत, 3 प्लांट्स आहेत, राईट. तर तिघांना आपण हीच यूज करायची, 3030 यूज करायची. जर तुला वाटतंय की तुला प्लांट स्पेसिफिक ट्राय करून बघायची, तर तू प्लांट स्पेसिफिकसाठी सुद्धा ट्राय करून बघ. हे असाइनमेंट ट्रान्झॅक्शन कुठले आपण PO बनवायच्या अगोदर तू करू शकतो. प्लांट स्पेसिफिक कर किंवा क्रॉस प्लांट कर, फक्त PO बनवायच्या अगोदर कर, कारण नंतर पुढे कुठल्या प्रोसेसमध्ये इश्यू यायला नको. म्हणून जनरली इश्यू येत तर नाही, पण यायला नको. सांगता नाही सिस्टममध्ये कुठे कोणती गोष्ट कुठे लिंक असते, तर एखादी प्रोसेस हॅम्पर होऊ शकते. ठीक आहे, तर आता माझी ही परचेस ऑर्ग इथे बनली, 3030 मी बनवली. मी बॅक जातो. आता माझ्याकडे शेवटचा इलेमेंट होता, तो आहे परचेसिंग ग्रुप. तर परचेसिंग ग्रुप माझा इंटरप्राइज स्ट्रक्चरमध्ये नाही बनत. मी याला क्लोज करतो. मी जाणार आता इथे मटेरियल्स मॅनेजमेंटमध्ये. मटेरियल्स मॅनेजमेंटचा सेपरेट नोड आहे इथे. इथे जातो मी, इथे परचेसिंग, इथे आहे तुझा क्रिएट परचेसिंग ग्रुप्स. ठीक आहे, मी काल म्हणालो होतो परचेसिंग ग्रुप्स काय आहेत, की काही लोकांचा ग्रुप असतो किंवा एखादा सुपर युजर असतो, त्याच्या नावाने आपण एक परचेसिंग ग्रुप बनवतो. एक किंवा मल्टिपल परचेसिंग ग्रुप्स आपण बनवतो. असा ग्रुप असतो जो एखादा ग्रुप फक्त रॉ मटेरियलसाठी काम करेल, एखादा फक्त कन्झ्युमेबलसाठी काम करेल, एखादा ल्यूपसाठी काम करेल. ठीक आहे, एखादा मशीन पार्टसाठीच काम करेल. असे वेगवेगळे ग्रुप्स कंपनीमध्ये अवेलेबल असतात. तर ते जे ग्रुप्स आहेत, ते ग्रुप्स आपण इथे बनवतो. आता मी इथे गेलो, कंटिन्यू केलं. इथे ऑलरेडी काही ग्रुप्स आहेत. फॉर एक्झाम्पल इथे बायर आहे. ठीक आहे, हा आय थिंक हा परचेसिंग ग्रुप मी बनवला आहे, 0001 आधी मी बनवलेला होता. आता इथे मी न्यू एंट्री करतो, 003 बनवू फॉर एक्झाम्पल. नो रिझल्ट आहे म्हणजे आपण यूज करू शकतो. इथे मी तो परचेसिंग ग्रुप फॉर 3030 कंपनी कोड. इथे टेलिफोन नंबर वगैरे मेंटेन करू शकतो, फॅक्स नंबर, टेलिफोन नंबर, हे जो वेगवेगळे मेंटेन करू शकतो. इथे मी सेव्ह करतो. ठीक आहे, हा माझा सेव्ह झाला. याच्या व्यतिरिक्त अजून तुला परचेसिंग ग्रुप बनवायचे असतील तर ते ग्रुप्स तू इथे बनवू शकतो. मी आता आपण हा बनवला, 003 आपला इथे बनला आहे. ठीक आहे, तर इथे आपल्या डेफिनेशन्स कंप्लीट झाल्या. आपलं ऑर्ग स्ट्रक्चर जे आहे ते इथे कंप्लीट झालंय. ठीक आहे, पण मी तुला आधी म्हणालो दुसरी महत्वाची गोष्ट आहे. आता जर मी हे सगळं क्लोज करतो, ठीक आहे. आता EC01 मध्ये जर मी जातोय,
ठीक आहे. इथे स्ट्रक्चरमध्ये जातो, नेव्हिगेशन, इथे बघशील आपला कंपनी कोड शोधू आपण 3030. हा इथे बघशील तर तुला इथे क्रेडिट कंट्रोल एरिया दिसतोय. ठीक आहे. पण कंपनीसाठी इथे तुला प्लांट वगैरेची असाइनमेंट शो होत नाहीये. प्लांट दिसत नाहीये, स्टोरेज लोकेशन दिसत नाहीये, परचेस ऑर्गनायझेशनची असाइनमेंट दिसत नाहीये. त्याविरुद्ध जर तू इथे 0002 ला बघितलं, आपण 0002 कॉपी केला होता बरोबर, हा कॉपी केला होता. ठीक आहे. इथे बघ 0002 ला तुला क्रेडिट कंट्रोल दिसतोय. ओके, इथे तुला प्लांट्स दिसत आहेत. ठीक आहे. इथे परचेस ऑर्ग दिसते. ठीक आहे. ह्या गोष्टी तुला इथे शो होत आहेत. इथे एक गोष्ट ऍक्च्युली मिसिंग आहे, ती आपल्याला मॅन्युअली असाइन करावं लागेल. बट एनिवे, इथे तुला असाइनमेंट दिसते राईट. तुला इथे समजतंय की हा जो SHRE प्लांट आहे हा 0002 कंपनी कोडचा प्लांट आहे, किंवा इथे हा जो 3001 प्लांट आपण बनवलेला आहे पण तो कुणाला असाइन झालाय, ह्या सत्यम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला असाइन झालेला आहे. ठीक आहे. तर इथे समजतंय की कोणता प्लांट तुझ्या कोणत्या कंपनी कोडचा आहे, किंवा कोणती परचेस ऑर्गनायझेशन. इथे SDP1 परचेस ऑर्गनायझेशन कोणासाठी काम करते, तर ही या सत्यम ह्या कंपनीसाठी काम करते. समजतोय हा कन्सेप्ट? हो समजतोय. ठीक आहे. तर अशी असाइनमेंट आपल्या कंपनीची सुद्धा दिसायला पाहिजे. आणि इथे अजून एक गोष्ट असते, क्रेडिट कंट्रोल एरियाच्या बाजूला, एक मिनिट, कंट्रोल F1250, कंट्रोलिंग एरिया असायला पाहिजे. ऍक्च्युली हा कंट्रोलिंग एरियाची असाइनमेंट तिथे मिसिंग होती. ही असाइनमेंट आपल्याला करावं लागेल. ही महत्वाची असाइनमेंट आहे ऍक्च्युली कंट्रोलिंग एरियाची. ठीक आहे. हा पार्ट झाला की आपण ते एकदा करून बघू. ठीक आहे. तर आता असाइनमेंट करू आपण. मी पूर्ण क्लोज करतो याला. मी जाणार SPRO मध्ये, SAP रेफरन्स IMG, परत इंटरप्राइज स्ट्रक्चरमध्ये आता मी जाणार आहे असाइनमेंटमध्ये. डेफिनेशन माझ्या पूर्ण झालेल्या आहेत. असाइनमेंटमध्ये जाणार, इथे फायनान्शियल अकाउंटिंग, इथे काय ऑप्शन येतोय, असाइन कंपनी कोड टू कंपनी कोड टू कंपनी कोड नाही, मला आता प्लांट असाइन करायचा आहे कंपनीला. ठीक आहे. तर मी इथे जाणार लॉजिस्टिक जनरल, असाइन प्लांट टू कंपनी कोड, इथे क्लिक करतो मी. माझा प्लांट कुठला आहे, 3001. हे बघ, हा जो माझा 3001 प्लांट आहे हा कुणाला दाखवतोय, शो करतोय 0002 कंपनी कोडला असाइन झालेला दाखवतोय. पण ही रिअल केस आहे का, ही सिच्युएशन नाहीये. हा जो प्लांट आहे 3001 हा सत्यमला असाइन नाही पाहिजे, पण हा असाइन का झालाय, कारण आपण कॉपी केला होता. सत्यम कंपनी कोड कॉपी केली होती आणि प्लांट सुद्धा आपण सत्यमचा कॉपी केला होता. ठीक आहे. त्यामुळे इथे ही असाइनमेंट बाय डिफॉल्ट आली. तर सगळ्यात अगोदर माझं काम असतं, ही जी असाइनमेंट आहे कंपनी कोड मला ह्या कंपनीला नको आहे, तर मी ही जी असाइनमेंट आहे ही डिलीट करणार आहे. आणि इथे माझा 3003 सुद्धा होता, पण तो शो होत नाही, कारण तो जो कॉपी केला होता ती कॉपी करायची मेथड आपली वेगळी होती. ठीक आहे. तर मी हे 2 प्लांट घेतले, यांना मी काय करणार, डिलीट करणार आणि सेव्ह करणार. याला मी सेव्ह केलं. आता जर मी सर्च केलं तर मला 3001 प्लांट भेटणार नाही. तुम्हाला 3000 दाखवतोय, 3009 दाखवतोय, पण 3001 दाखवत नाहीये. आता मी करणार न्यू एंट्री. न्यू एंट्रीमध्ये जायचं, कंपनी कोड काय होता माझा 3030.
3030 ह्या कंपनीमध्ये मला कुठला प्लांट पाहिजे, तर 3001 पाहिजे. मी 3001 टाकला, एंटर केलं. माझं प्लांटचं नाव आणि कंपनीचं नाव इथे अपडेट होतं. परत मला दुसरा प्लांट पण अपडेट करायचा आहे. 3030 घेतला, हा प्लांट घेतला मी 3002. ठीक आहे, याला मी एंटर केलं. मला तिसरा प्लांट पण असाइन करायचा आहे, इथे मी घेतो 3003. ठीक आहे, आता मी याला सेव्ह करतो. तर माझे जे प्लांट्स आहेत ते असाइन झाले कंपनीला. सेव्ह केलं, बॅक. आता जर मी इथे बघेल, माझा प्लॅन टाकतोय मी, लेट्स से 3002 टाकला, तर इथे 3001, 3002, 3003 हे 3030 कंपनीचे प्लांट्स आहेत, हे शो होते. आणि सेम गोष्ट जर आता मी माझा EC01 बघितला, ठीक आहे, इथे स्ट्रक्चर, नेव्हिगेशन, कंट्रोल F, 3030, हे बघ, आता मला प्लॅन दाखवतोय. आधी मला फक्त क्रेडिट कंट्रोल एरिया शो करत होता, आता माझ्या ह्या कंपनीच्या खाली माझे प्लॅन सुद्धा शो होत आहेत. बरोबर, समजतंय ना? हो बरोबर. ठीक आहे, आता जर मी याला एक्सपांड करतो, तर याच्या एक्सपान्शन मध्ये तू बघशील तर इथे माझे स्टोरेज लोकेशन सुद्धा शो होत आहेत. ठीक आहे, हे बघ, 3001, 0001, 0002, 0003, 0004. कारण ही असाइनमेंट आपण स्टोरेज लोकेशन बनवतानाच केली होती, म्हणून आपल्याला ॲडिशनली स्टोरेज लोकेशन्स हे प्लांटला असाइन करायची गरज नाही आहे. हे ऑलरेडी आपण ज्यावेळेस बनवले त्यावेळेसच हे असाइन झाले होते. मी तेव्हा पण सांगितलं होतं, त्यावेळेस असाइन झाले होते. ठीक आहे, प्लस सेकंड प्लांट जरी घेतला तर हे बघ, माझे हे जे स्टोरेज लोकेशन आहेत यांची जी की आहे ती सेम असते. 0001, 0002, 0003, 0004 इथे आहे 3001 साठी. सेम 0001, 0002, 0003, 0004 हे 3002 साठी सुद्धा आहे सेम. अशीच 3003 प्लांटसाठी सुद्धा असणार आहे. पण ज्यावेळेस ही की प्लांटला कन्सिडर होते, प्लांट सोबत लिंक होते, तर ही अशी दिसते 3001, 0001, 3001, 0002. त्याच्यामुळे ती बाय डिफॉल्ट युनिक की होते प्लांटच्या कॉम्बिनेशन सोबत. म्हणून आपण ज्यावेळेस स्टोरेज लोकेशन क्रिएट करतो त्यावेळेस जी की आपण यूज करतोय ती की किंवा तो कोड डुप्लिकेट असला तरी काही फरक होत नाही. ठीक आहे, इथे आपली प्लॅनची असाइनमेंट झाली. आता दुसरी असाइनमेंट जी आहे ती आहे, आपल्याला परचेस ऑर्गनायझेशन असाइन करायचं आहे प्लांटला. आणि आपण काय यूज करणार आहे, क्रॉस प्लांट असाइन करणार आहे, क्रॉस प्लांट परचेस ऑर्गनायझेशन. तर मी परत इकडे जातो. ठीक आहे, लॉजिस्टिक्स जनरलच्या बाहेर आता मी जाणार मटेरियल्स मॅनेजमेंटमध्ये. याला एक्सपांड करायचं, इथे ऑप्शन आहे असाइन परचेस ऑर्गनायझेशन टू प्लांट. ठीक आहे, जर मला प्लांटला असाइन करायचे असेल आणि ती कंपल्सरी मला इथे करावीच लागते. ऑप्शनल गोष्ट मी तुला सांगितली होती, असाइन परचेसिंग ऑर्गनायझेशन टू द कंपनी कोड, ही ऑप्शनल आहे. ठीक आहे, पण मला प्लांटला करणं गरजेचं आहे. तर मी इथे जाणार प्लांटमध्ये, असाइन परचेसिंग ऑर्गनायझेशन टू प्लांट, इथे सर्च करायची. परचेस ऑर्ग आपली 3030 इथे कुणालाच असाइन झालेली नाही आहे. ठीक आहे, हे बघ 3000 आहे, 3009 आहे, 3309, 3209 आहे. ठीक आहे, इकडे घेतलं तर इकडे प्लांट्स वगैरे आहेत. माझा जो प्लांट आहे, मी प्लांट जर टाकला इथे 3001, इथे शो होत नाहीये, हे इकडे जात नाही. ठीक आहे, तर मी काय करणार इथे न्यू एंट्री करणार. परचेस ऑर्ग काय होती माझी 3030 होती. आणि माझा प्लांट कोणत्या प्लांटसाठी यूज करायची मला ही 3001 मध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटीज माझ्या 3030 ने होणार. याला मी एंटर करतो. सिमिलरली मी म्हणालो मला क्रॉस प्लांट पाहिजे. क्रॉस प्लांटचा अर्थ होतो एकच परचेस ऑर्गनायझेशन माझी मल्टिपल प्लांट्समध्ये काम करणार. तर इथे 3030 सेम 3002 साठी सुद्धा काम करेल
आणि 30-30 परचेस ऑर्ग माझी 3003 साठी सुद्धा काम करेल. ठीक आहे, हे आहे तुझं परफेक्ट एक्झाम्पल क्रॉस प्लांट परचेस ऑर्गनायझेशनचं. समजलंय? हो समजलंय. ठीक आहे, ही असाइनमेंट झाली. त्यानंतर शेवटचा पार्ट होता परचेसिंग ग्रुप. ठीक आहे, आपण परचेसिंग ग्रुप बनवला होता. तर परचेसिंग ग्रुप असाइन करायची गरज नसते, तो इंडिपेंडंट आहे. आता याला मी रिफ्रेश करतो, इथे रिफ्रेशचं बटन आहे. ठीक आहे, तू ज्यावेळेस प्लांटला एक्सपांड केलं त्यावेळेस तू बघतो 30-30 ही परचेस ऑर्गनायझेशन ही 3001 प्लांटला असाइन आहे. राईट, परत इकडे 30-30 ही परचेस ऑर्गनायझेशन 3002 ला असाइन आहे. सिमिलरली 3003 साठी सुद्धा 30-30 परचेस ऑर्ग ही 3003 ला असाइन आहे. राईट, ही झाली तुझी क्रॉस प्लांट परचेस ऑर्गनायझेशनची असाइनमेंट. ठीक आहे, तर इथे आपलं ऑर्ग स्ट्रक्चर कंप्लीट झालंय. इथे फक्त काही असाइनमेंटमुळे, जसं मी तुला सांगितलं, कंट्रोलिंग एरियाचे असाइनमेंट मिसिंग आहे, तर ती असाइनमेंट मी करून देईल, ती मी बघतो. तोपर्यंत तू आज जे काय झालंय असाइनमेंट आपण डेफिनेशन केले आहेत, असाइनमेंट केली आहे, तू याची प्रॅक्टिस कर. मग काही डाऊट इथपर्यंत? नाही चालेल. ठीक आहे, मग आज इथे संपू. उद्या भेटू मग 10 वाजता पुन्हा. हो. ठीक आहे, चालेल.